ओ बाई, हा बोला की. नर्स बाई, आम्हाला जरा ताप आलाय, सकाळपासून आमचं अंग असं फान 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 करते, आम्हाला जरा तपासता का? अहो इथं नाही तपासता येणार, तुम्हाला हॉस्पिटलला यावं लागेल. नाही, पण मला काय म्हणायचं, तुम्ही जर इथंच आम्हाला तपासलं तर आम्हाला हॉस्पिटलला यायची गरजच काय? अहो मी काहीच आणलं नाही तपासायला. आमच्या असं छातीत नुसतं धडधडते, आम्हाला दवाखान्यापर्यंत जायचा सुद्धा त्राण आमच्या शरीरात राहिला नाही. कधीपासून होतंय असं तुम्हाला? आम्ही जेव्हा कधी तुम्हाला पाहतो बाई, तेव्हा आम्हाला असंच होतं. काय नाही म्हणजे आम्हाला असं अधूनमधून कधीतरी होतं. होतं का? हो. तुम्हाला गोळ्या औषधं लिहून दिलेली ती वेळेवर घेताय ना तुम्ही? हो एकदम, म्हणजे आम्ही जेवण चुकलं तरी चालन, पण तुम्ही दिलेल्या गोळ्या अगोदर घेतो. गोळ्या नंतरच घेत जा जेवणानंतर. असं असतंय का? म्हणजे हो. जेवल्यावर गोळ्या घ्यायच्या का? हा नाहीतर आम्हाला जेव्हा तुमची आठवण होती त्यावेळेस आम्ही गोळ्या खातो. बरं तुम्ही येताय का क्लिनिकला? बरं येतो आम्ही क्लिनिकला, पण आमची तब्येतीचं काय? लक्ष द्या आमच्या तब्येतीकडे जरा तुम्ही. तुम्ही काळजी घेत जा ना जरा. तुम्हीच घ्या आमची काळजी, म्हणजे आमच्या तब्येतीची म्हणायचं. हा हा हा. बर येतो येते मी. कुठं येऊ? नका येऊ. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला तुझ्या. ला 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 ला. कशी पुरी भेटायचे रे तुम्हाला? करूच नको थोड्यासाठी तू, आम्ही करून पाचतवलो. तेवढं आहे बा, लग्न करून बाळू तरी कुठे सुखी. मी इकडं काम करतोय आणि बायको बाहेर आला. नाही पण आम्हाला काय थोडस दुःख सोसण्यासाठी काय करावं लागेल. नका करू. सरपंच ते गंठेने काहीतरी आणलंय बरं का. चेअरमन भाव चाललंय काय नाही. काय झालं? अहो, त्या नर्स बाईला रस्त्यात गाठवतोय म्हणतो मला चेक करा, आणि माझा बीपी चेक करा, आणि माझी नाडी चेक करा. हो आता नक्की डोक्याला लागलेलं दिसतंय चेअरमन. ते पण येते भाऊ. अहो साधं जर असं ताप बीप आली ना तर डायरेक्ट गोळी घ्यायला नर्स कडे जातोय. या चेअरमनची गंमत करायची जरा. काय नाही माझ्या आज काही काम नाही, जरा गंमतच करू. काय होय गंठन, करायची गंमत. करावंच लागेल. चेक करायला जाते, डावा पाय दुखतोय म्हणून, आणि तिथे गेले की म्हणते उजवा पाय दाखवतो. आमचे नेते म्हणजे मागच्या वेळेस म्हटलं अरे असं काय होईल गडबड म्हणतात कमले, अरे लय पाय दुखून तिथं दाखवतो कोणता उजवा पाय दाखवतो. म्हणलं आला काय तमाशा आहे म्हणलं. चेअरमन बाईच्या नादात नाही डॉक्टर व्हावा, नाही नीटची परीक्षा द्यावा. एक काम कर बाळू, तू जा आणि त्यांना सांग नर्स बाईला आहे ना कष्टाळू आणि स्वच्छता प्रिय माणसं आवडतात. असं सांगू का? पण असं सांगितल्यानं काय होईल सरपंच? यांनी काय होईन ना, मी सांगण्यापेक्षा आहे ना तुम्ही नजारा बघाच. अरे मी त्या चेअरमनला लहानपणापासून ओळखतोय, तुम्ही बघाच फक्त आता काय होतंय ते. लगेच जातो. लगेच जा तुम्ही, नजारा बघायला तयारीत राहा. मला बाईला कष्टाळू माणसं आवडतात, बाईला स्वच्छता प्रिय माणसं आवडतात. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे. बगल में चांद होगा, एक बगल में रोटियां, एक बगल में नींद होगी, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. आपलं काय भारी झाडतोय चेअरमन. वा 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 वा, ग्राम स्वच्छता अभियान. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. चेअरमन तर एकदम ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आहे ना. कमून लय भारी गंमत चालली चेअरमनची, तर काय सांगू तुला. आता तुला सांगतो, जिकडं जावं तिकडं एकदम सफाचट. काय म्हणता गंधन? चेअरमन आहे चेअरमन, अख्खं गाव झाडून घेतलंय. मी काय म्हणलं तुला? झालं. हा एकदम अवघड आहे बाबा चेअरमनचं. चकाचक करून टाकलं एकदम. तुम्हाला सांगतो, आपल्या स्वच्छता अभियानामध्ये ना आपल्या गावचा 1 नंबर आला तर त्याला कारणीभूत चेअरमन होय. आपल्या गावात अशा अजून 25-25 बाईलवेडे आहेत का, अख्खं गाव साफ काय, सगळं जिल्हा साफ करते बाईच्या नादात. सध्या तरी एवढे एकच आढळलेत. झालं सगळं साफसफाई झाली, गटर बिटर हा होत आले, आता अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे एक अर्धा 1 तासात होऊन जाईल सगळं. हा युद्ध पातळीवर काम चालू आहे. चेअरमन बाई काही म्हणत नाहीत का? त्यांना कोणी सांगितलं अजून, त्यांना माहितच नाही. ते तर उलट म्हणते माझा नवरा किती कामाचा आहे, गाव स्वच्छ करतोय. बरं आता जरा गाव तर स्वच्छ झालंयच आहे, चेअरमनचा थोडा घाम काढायचा का? कसं घंटन मी सांगतो तसं करशील का? सांगा सांगा सांगा. आता आहे ना असा प्लॅन करायचा ना,
चेअरमन महिनाभर उठलाच नाही पाहिजे जागेवर, असे गुडघे धरून करीत बसला पाहिजे. नाही तर गावातले खोड्या करतो तो. हुसेन बोल्ट माहिती आहे का तुम्हाला? मला नट बोल्ट माहिती. हा, नट बोल्ट सारखाच हुसेन बोल्ट आहे तो. रनिंग मध्ये 1 नंबर आहे जगात, ऑलिम्पिक पटू आहे तो. हा, आता काय सांगायचं, गंठन जाईल आणि चेअरमनला सांगेल का नरसिंहबाई आहे ना, त्यांना स्वतःला रनिंगची लई हौस होती, पण त्यांना रनिंग जमली नाही, म्हणून ते म्हणतात की माझा प्रियकर हा हुसेन बोल्ट सारखा असावा, तंदुरुस्त असावा, रनिंग करणारा असावा, जोरात पळणारा असावा. मग याने काय होईल सांग बरं? चेअरमन कामाला लागन. चेअरमन परत सुटते. आणि त्यांना आता काय एवढं मोठं शरीर घेऊन पळता येणार नाही. गुडघे दुखतेन, पोटऱ्या दुखत्यान, मांड्या दुखत्यान, धोंडशिरा दुखत्यान. चेअरमन बॅक टू प्यावल्यान घरात आयडिया भारी. आणि मग गावातल्या खोड्या कमी होत्या, त्या संगीतचं शालीचा दरवाजाच्या कड्या वाजायच्या बंद होत्या. हा, सुजाताबाई तिकडे सुटकेचा निश्वास टाकीन. हा, सगळं गाव मुक्त होईल ना, भयमुक्त, दहशत मुक्त, बाई मुक्त होईल. गंठन लाग कामाला बरं तो आता. ओके, जा येऊ मग. हो. अरे चेअरमन आणि अरे तारा. मिले सुर मेरा तुम्हारा, ओ मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. तुमच्या आमच्या जुळती धारा, मधुर सुरांच्या बरसती गारा. तुम मारो सुरर मिरन मस्ती करो चार वचतन. मिले सुर मेरा तुम्हारा, सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिल. सुर की जाऊन द्या. मी काय सांगतो, ते बाई जाईन, बाई आपली नर्सिंग बाई. हा, नर्सबाई. तिला आहे ना व्यायाम करणारे आणि अशी फिट माणसं लय आवडते. हुसेन बोल्ट आहे ना, ते हुसेन बोल्ट, व्यायाम करणारी माणसं. हुसेन बोल्ट ना तो हा. धावपटू, हा, धावपटू तो हुसेन पण लय बोल्टचं. आवडतो. हा, हा, आयला मग हे द्या टाकून तिकडं. बाईला आता धावपट्टी आवडतात ना. हा. बार बार हा बोल देखो यार हा, अपनी जीत हो उसकी हार हा. चलो. नंबर आला पाहिजे एकदम रनिंग. हुसेन बोल्टला सुद्धा हरवी शकतो मी आता. ऑन युअर मार्क, हा, सेट, हा. बापरे, काम निघला फार. काय झालं चेअरमन, बरं नाही काय? अरे काय नाही बाबा, आता आलो, जरा धावून आलो. हा का? अहो ते बरं झालं, तुम्हाला एक सांगायचं होतं. आपल्या त्या नर्स आहेत का, हा, नर्सबाई. तर त्यांना एक अशा जोडीदाराची गरज आहे. जोडीदाराची मग आहे ना आम्ही. अहो पण त्यांचं कसं आहे माहिती का, त्यांनी एक असा पण ठेवलाय किंवा मग त्यांना एक अशी आवड आहे बा एका अशा व्यक्तीची बर. की जे असं तर ट्रेकिंग करतो का, ट्रेकिंग. म्हणजे आता असं ट्रेकिंग डोंगरावर. हा, डोंगरावर हा, चालणार हा. तशी व्यक्ती लय आवडते. आणि ते म्हणते की मला अशीच व्यक्ती माझ्या आयुष्यात पाहिजे, जोडीदार म्हणून. बापरे, आता पळून पळून पार झेंडू फुटायची वेळ आली आणि बाईला आता गिर्यरोग पाहिजे का? हा. म्हणजे आम्हाला आता डोंगरावर चढायचं का? बापरे श्याम, काय खरं नाही आता. हो चेअरमन, हो काय झालं? इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.